नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण लॉ सीईटी 2027 ची प्रिपरेशन करण्यासाठी एक कंप्लीट लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि सर्वात पहिले आपण भारतीय राज्यघटना हा टॉपिक अभ्यासणार आहोत। कारण की मित्रांनो, भारतीय राज्यघटना हा जो टॉपिक आहे तर तो अतिशय मोठा आहे, वास्ट आहे आणि त्यामुळे सगळ्यात आधी अभ्यास करण्याचं कारण हेच आहे की यामधील प्रत्येक टॉपिक आपण व्यवस्थितपणे अभ्यासूया, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही टॉपिक वरती एक्झाम मध्ये प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला इझिली त्या प्रश्नाचं उत्तर देता येईल। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का लॉ सीईटीच्या सिलेबस मध्ये कोणत्या विषयामध्ये भारतीय राज्यघटना हा टॉपिक आहे? तर लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग यामध्ये तुम्हाला भारतीय राज्यघटना हा टॉपिक आहे। तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत केंद्रीय मंत्रिमंडळ, लोकसभेची रचना कशा प्रकारे केली जाते, राज्यसभेची रचना कशी केली जाते, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि राज्यपाल। तर या सर्व गोष्टी आपण वन बाय वन अभ्यासणार आहोत। यामध्ये आपण बघणार आहोत की यांची निवडणूक पद्धत कशा प्रकारे असते, पात्रता कशी असते आणि यांची पदमुक्तता कशा पद्धतीने होत असते। तर या सर्व गोष्टी आपण आजच्या या सेशन मध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तुम्ही जर लॉ सीईटी 2027 साठी प्रिपरेशन करत असाल तर आजचा हा लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, तुमच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। तर जास्त वेळ वाया न करता स्टार्ट करूया आपला आजचा लेक्चर। तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघूया की केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणजे नेमकं काय आणि यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो। तर या ठिकाणी बघा, स्क्रीनवर लक्ष द्या। भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाला संसद असे म्हटले जाते आणि या संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांचा समावेश होतो। तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की संसदमध्ये कोणत्या दोन गोष्टींचा समावेश केलेला आहे? तर यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांचा समावेश होतो। त्यानंतर आहे लोकसभेची रचना आणि यामध्ये सर्वात पहिले आहे सभासद संख्या। घटनेच्या 81व्या कलमामध्ये लोकसभेच्या सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे। 1974च्या 31व्या घटना दुरुस्तीनुसार घटक राज्याच्या सभासदांची संख्या 525 तर केंद्रशासित प्रदेशांची सभासद संख्या 20 इतकी करण्यात आली आहे। परंतु लोकसभेत जास्तीत जास्त 552 इतके सभासद सांगितले आहेत। त्यामध्ये 530 घटक राज्य, 20 केंद्रशासित प्रदेश आणि जर अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेत प्रतिनिधित्व मिळाले नाही तर 2 सभासदांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे। तर ही झाली लोकसभेच्या रचनेमधील सभासद संख्या। आता आपण बघूया लोकसभेचा सदस्य होण्यासाठी पात्रता किती लागते। तर या ठिकाणी बघा, तुम्हाला पात्रता दिलेली आहे। पहिला पॉइंट आहे एकतर तो भारताचा नागरिक असावा, त्यानंतर दुसरा आहे त्याच्या वयाची 25 वर्षे पूर्ण झालेली असावी आणि तिसरा आहे संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात। त्यानंतर आहे निवडणूक पद्धत आणि यामध्ये सांगितले की लोकसभेची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते आणि ती निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली होते। आता मित्रांनो, खाली दिलेला आहे लोकसभेचा कार्यकाल आणि यामध्ये सांगितले लोकसभेचा कार्यकाल 5 वर्षे इतका आहे, परंतु तो कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे। विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचा व्यवस्थितपणे कार्य व अधिकार बघितलेले आहेत। तुम्ही जर कालचा लेक्चर बघितला नसेल तर नक्कीच बघा। त्यानंतर आहे आणीबाणीच्या कालखंडात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल फक्त एकदाच 1 वर्षासाठी 83/2 कलमानुसार वाढवू शकतो। तर ही झाली लोकसभेच्या कार्यकालाची माहिती। आता यानंतर आहे सभासदांचा कार्यकाल आणि यामध्ये सांगितले प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 5 वर्षे इतका असतो, परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतीकडे देऊ शकतो। त्यानंतर आहे बैठक किंवा अधिवेशन। राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाचे योग्य वाटेल त्यावेळी अधिवेशन बोलतो, परंतु 2 अधिवेशनामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे। त्यानंतर आहे पदमुक्तता आणि यामध्ये दिले कोणतेही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य
सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व रद्द होते. परंतु 60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ 4 दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण लोकसभेची रचना व्यवस्थितपणे बघितलेली आहे. तुम्हाला जर याविषयी काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत राज्यसभेची रचना आणि यामध्ये देखील आपण 1 बाय 1 सर्व पॉइंट्स घेणार आहोत. तर सर्वात पहिले आहे सभासद संख्या आणि यामध्ये सांगितलंय की घटनेने राज्यसभेची सदस्य संख्या 250 इतकी निश्चित केली आहे. त्यापैकी 238 सदस्य घटक राज्याच्या विधानसभाद्वारे निवडले गेलेले आहेत आणि 12 सदस्य राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले असतील. तर अशी व्यवस्था ही पूर्णपणे आहे. तर सध्या या सभागृहाची प्रत्यक्ष सदस्य संख्या ही 245 इतकी आहे. त्यानंतर आता आपण बघूया पात्रता. ज्या व्यक्तीला राज्यसभेचा सदस्य व्हायचं आहे तर त्यांच्यासाठी पात्रता कोणती लागते, तर एकतर तो भारताचा नागरिक असावा, त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावीत आणि संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला पूर्णपणे मान्य असाव्यात, तरच तो राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी पात्र ठरेल. तर ही झाली पात्रता. आता आपण बघूया निवडणूक पद्धत कशी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. राज्यसभेच्या सदस्यांची निवड भारतीय नागरिकांकडून न करता प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवाराकडून केली जाते व ही निवडणूक पद्धत प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्षरित्या पूर्ण होते. त्यानंतर खाली आहे राज्यसभेचा कार्यकाल. राज्यसभा हे स्थायी सभागृह असून 2 वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होतात आणि तेवढेच त्या ठिकाणी परत नव्याने निवडून येतात. आता खाली आहे सभासदांचा कार्यकाल केवढा असतो ते. तर या ठिकाणी बघा, प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 6 वर्षे इतका असतो. परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी तो आपला राजीनामा जर स्व इच्छेने देत असेल तर तो राज्यसभेच्या अध्यक्षाकडे तो पूर्णपणे देऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, राज्यसभेच्या रचनेमधील बैठक आणि अधिवेशन कसे होते ते बघूया. तर घटनेच्या 85/1 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संस्थेच्या प्रत्येक सभागृहाची योग्य वाटेल त्यावेळी अधिवेशन बोलवतो. परंतु या अधिवेशनामध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे. ही काय आहे तर त्याची अट आहे. त्यानंतर आहे पदमुक्तता. यांची पदमुक्तता कशी होते बघा. कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु 60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ 4 दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही. तर मित्रांनो, हे झालं राज्यसभेची रचना, निवडणूक पद्धत, बैठक, अधिवेशन आणि मुक्तता. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत लोकसभेचा सभापती, कार्य आणि अधिकार. लोकसभेत निवडून आलेल्या एका सदस्याची सभापती म्हणून व दुसऱ्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते. आता आपण बघूया की यांचे कार्य काय असतात. तर यामध्ये पहिलं आहे धन विधेयक आहे की नाही हे ठरविणे. दुसरं आहे प्रश्न आणि उपप्रश्न विचारण्यास परवानगी देणे. तिसरं आहे सभागृहात शांतता व सुव्यवस्था राखणे. चौथं आहे प्रवर समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करणे. 5वं आहे राष्ट्रपतीने दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलविल्यास अध्यक्षपद भूषवणे. आणि मित्रांनो, सभापती व उपसभापती यांचं शेवटचं कार्य यामध्ये दिलंय. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यासाठी पुरेशी गणसंख्या असेल तर कामकाज चालविणे. अशा प्रकारे लोकसभेच्या सभापतीचे हे सर्व कार्य या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर खाली आहे लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष. भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो आणि तो राज्यसभेचा सभासद नसल्यामुळे त्याला सभागृहात मतदान करण्याचा अधिकार देखील नसतो. परंतु 100व्या कलमानुसार समान मते पडल्यास तो आपले निर्णायक मत देऊ शकतो. तर अशा प्रकारे राज्यसभेत निवडून आलेल्या एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते. त्यानंतर
सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजेच की सर्वोच्च न्यायालय त्याची रचना कशा पद्धतीने होते, पात्रता कशी असते, यांचा कार्यकाल किती असतो आणि पदमुक्तता कशी होते. तर हे पॉइंट्स आपण वन बाय वन घेऊया. तर सर्वात पहिले आपण बघणार आहोत की सर्वोच्च न्यायालयाची रचना कशा पद्धतीने होते. तर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश व त्यांच्या मदतीसाठी काही इतर न्यायाधीश असतात आणि सध्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या मुख्य न्यायाधीशांसह 31 इतकी असते आणि त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. आता आहे यासाठी लागणारी पात्रता. तर पहिली आहे, एकतर तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा, दुसरं त्याने उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून किमान 5 वर्षे काम केलेले असले पाहिजे किंवा त्याने उच्च न्यायालयात किमान 10 वर्षे वकिली केली असली पाहिजे. त्यानंतर तिसरी पात्रता यामध्ये आहे की राष्ट्रपतींच्या मते तो निष्णात कायदे पंडित असावा, तरच तो सर्वोच्च न्यायालयात एक न्यायाधीश म्हणून पात्र ठरेल. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचे कार्यकाल हे किती असते. तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्या नियुक्तीपासून त्यांच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. त्यानंतर आहे पदमुक्तता. भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता या कारणासाठी पदच्युत करू शकतात, पण तशा अर्थाचा ठराव संसदेच्या प्रत्येक सभागृहाने एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने संमत करणे आवश्यक असते. तर हे झालं सर्वोच्च न्यायालयाची पदमुक्तता. आता आपण बघूया की सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे कोणकोणते असते. तर यामध्ये आहे प्रारंभिक अधिकार क्षेत्र, पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र, सल्लादायी अधिकार क्षेत्र. प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये दिले भारत सरकार व एक किंवा अधिक घटक राज्यातील वाद. त्यानंतर दुसरं आहे 2 किंवा अधिक घटक राज्यातील आपापसातील वाद आणि यामधील दुसरा अधिकार आहे पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र. सर्वोच्च न्यायालयाच्या पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्रात पुढील 3 प्रकारचे खटले येतात आणि यामधील पहिला खटला आहे घटनेचा अर्थ लावण्यासंबंधीचे खटले, ज्या दिवाणी खटल्यात कायद्याचा महत्वाचा प्रश्न अंतर्भूत आहे असे खटले, आणि शेवटचा आहे फौजदारी खटले. तर हे तिन्ही देखील पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्रात येतात. त्यानंतर आहे सल्लादायी अधिकार क्षेत्र आणि यामध्ये सांगितलंय घटनेच्या कलम 143 मधील तरतुदीनुसार सार्वजनिक महत्वाच्या अशा कायद्याच्या किंवा वस्तुस्थितीच्या प्रश्नांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेणे राष्ट्रपतींना आवश्यक वाटले तर ते त्या प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात, मात्र हा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो. तर अशा प्रकारे हे झाले सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीन पॉज करून हे सर्व पॉइंट्स व्यवस्थितपणे वाचून घ्यायचे आहे किंवा एके ठिकाणी लिहून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला सोपं जाईल. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय. तर सर्वात पहिले आपण बघूया की उच्च न्यायालयाची रचना कशा पद्धतीने होते. तर घटना कलम 214 नुसार प्रत्येक घटक राज्याला एक उच्च न्यायालय असेल किंवा 1 किंवा 2 राज्यांसाठी मिळून उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे देशात 24 उच्च न्यायालय आहेत. याशिवाय प्रत्येक राज्यामध्ये विभागीय पातळीवर खंडपीठ निर्माण करण्यात आली आहेत. महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे असून त्याची महाराष्ट्रात 3 खंडपीठे पडतात. पहिली आहे पणजी, दुसरं आहे नागपूर आणि तिसरं आहे औरंगाबाद. तर या तिन्ही उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती ठरवतील तितके इतर न्यायाधीश असतात. तसेच त्या राज्यामधील परिस्थितीनुसार न्यायाधीशांची संख्या ही कमी जास्त होऊ शकते. तर ही झाली उच्च न्यायालयाची पूर्ण केलेली रचना. त्यानंतर आहे यासाठी लागणारी पात्रता. पहिला आहे तो भारतीय नागरिक असावा. त्याने कमीत कमी 5 वर्षे कोणत्याही न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे किंवा कमीत कमी 10 वर्षे तरी किंवा जास्तीत जास्त न्यायालयात वकिली केली असावी. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे
राष्ट्रपतींच्या मते तो कायदेपंडित असावा आणि हे तिन्ही गुण ज्यामध्ये असेल तर तो उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून पात्र ठरेल. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कार्यकाल किती लागतो. वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत तो पदावर राहतो किंवा तत्पूर्वी तो आपल्या स्वइच्छेने राष्ट्रपतीकडे राजीनामा देऊ शकतो. कोण? तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. त्यानंतर आहे उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र, प्रादेशिक अधिकार क्षेत्र, प्रारंभिक अधिकार क्षेत्र आणि पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र, जे की आपण आताच बघितले आहे. तर हे तिन्ही पण ॲज इट इज उच्च न्यायालयाचे देखील अधिकार असतात. त्यानंतर आहे घटक राज्याची शासन व्यवस्था आणि यामध्ये कोणाकोणाचा समावेश केलेला आहे ते व्यवस्थितपणे लक्ष द्या. कार्यकारी मंडळ, घटक राज्याच्या कार्यकारी मंडळात राज्यपाल, मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ यांचा समावेश केलेला आहे. तर सर्वात पहिले आपण पाहूया राज्यपाल म्हणजे नेमकं काय आणि त्यांची नियुक्ती व पात्रता कशा प्रकारे ठरवली जाते. तर राज्यपाल हा घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो, पण तो नामधारी कार्यकारी प्रमुख या नात्याने काम करत असतो. आता आहे राज्यपालची नियुक्ती, पात्रता व त्यांचा कार्यकाल. राज्यपालाची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून केली जाते आणि त्यांची पात्रता खालील प्रमाणे दिलेली आहे. एक तर तो भारताचा नागरिक असला पाहिजे आणि त्याच्या वयाची 35 वर्षे पूर्ण झाली असली पाहिजेत. राज्यपाल पदाची मुदत 5 वर्षापर्यंत असते, पण तो राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. तर अशा प्रकारे हे झालं राज्यपालची नियुक्ती, पात्रता आणि कार्यकाल. त्यानंतर आपण बघूया की राज्यपालाचे नेमके स्थान हे कोणते असते. तर या ठिकाणी बघा आपल्याला स्पष्टपणे दिलेलं आहे, भारताच्या घटनेतील कलम 163 अन्वये राज्यपालाला स्वविवेकाधिकार बहाल केले आहेत. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ यांनी दिलेला सल्ला अमान्य करण्याचाही राज्यपालाला राज्यघटनेने अधिकार दिलेला आहे. राज्यपाल हा नामधारी कार्यकारी प्रमुख असला तरी विशिष्ट परिस्थितीत घटक राज्याची कार्यकारी सत्ता त्याच्या हाती येऊ शकते. घटनेच्या कलम 356 अन्वये राष्ट्रपतींनी घटक राज्याचे लोकनियुक्त सरकार बरखास्त केल्यास तेथे राष्ट्रपती राजवट जारी होते आणि राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपालच राष्ट्रपतीच्या वतीने घटक राज्याचा राज्यकारभार चालवित असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण सविस्तरपणे बघितलेलं आहे राज्यपालाचं स्थान. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशन मध्ये आपण राज्यसभेची रचना, लोकसभेची रचना, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, राज्यपाल हे सर्व घटक व्यवस्थितपणे डिस्कस केलेले आहेत. तर मित्रांनो, उद्याच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री, विधानसभा, भारताचा नियंत्रक, महालेखापाल, महान्यायवादी, महाधिवक्ता, लोकसेवा आयोग आणि भारताचा निवडणूक आयोग. तर अशा प्रकारे हे सर्व टॉपिक्स आपण व्यवस्थितपणे बघणार आहोत. आणि मित्रांनो, उद्याच्या लेक्चर नंतर आपला भारताची राज्यघटना हा जो टॉपिक आहे तर तो पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. तर सर्व टॉपिकचा मिळून एक संपूर्ण भारताची राज्यघटना यावरती मी लवकरात लवकर पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे लॉ सीईटी 2027 ची प्रिपरेशन करण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करायचं आहे, रेग्युलरली व्हिडिओ बघत चालायचे आहे आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.